आपण परमेश्वराला गीतामध्ये म्हणतो तू पवित्र आहेस, आणि त्या पवित्रतेची जाणीव एका वचनातून आपल्याला होते बायबलमध्ये. ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही आणि मी विश्वास करतो तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याबद्दल एका व्यक्तीने एक साक्ष दिलेली आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे योहान, जो बाप्तिस्मा करणारा होता. आता या योहानाबद्दल जर आपण नीट अभ्यास केला तर योहानाबद्दल असं लिहिलेलं आहे की हा योहान जो आहे तो आईच्या गर्भात असताना पासून पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याची जी आई होती अलिशिबा, तो त्याच्या आईच्या गर्भात जेव्हा तिचा गर्भधारणा झाली तेव्हापासून योहान जो होता बाप्तिस्मा करणारा, हा योहान पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता असं म्हटलेलं. याचा अर्थ ज्यावेळेस तो जन्म योहानाचा झाला त्यांनी त्याचं जीवन संपूर्ण लहानपणापासून तो देवाला वाहिलेला असा होता, आणि म्हणून योहान कधीच गावामध्ये राहिला नाही, योहान समाजामध्ये राहिला नाही. तर बायबल असं सांगतं की तो रानामध्ये राहायचा, जंगलामध्ये राहायचा, आणि त्याने स्वतःचा संपर्क माणसांशी होऊ दिला नाही, स्वतःचा संपर्क समाजाशी होऊ दिला नाही, आणि त्याच्या मनामधले विचार आणि इव्हन योहानाचं जे राहणीमान होतं ते सुद्धा तशाच पद्धतीचं होतं. जसे लोक उंच कपडे घालणारे होते, चांगले कपडे घालणारे होते, योहान जो होता बायबल असं सांगतं की योहान जो होता तो उंटाचं कातडं जे होतं त्या उंटाच्या कातड्याचे वस्त्र योहान घालायचं. म्हणजे त्याचं राहणीमान सुद्धा अतिशय साधं होतं, म्हणजे त्याने राहणीमानाने सुद्धा स्वतःला विटाळलं नाही. बायबल सांगतं की योहान जे अन्न खायचा तर तो त्या रानामध्ये असताना योहान फक्त टोळ आणि रानमध खायचा. रानमध जे मध त्या ठिकाणी जंगलामध्ये सापडतं ते मध आणि टोळ तो खायचा. आणि म्हणून अन्नाने, खाण्याने, पिण्याने, राहण्याने, कोणत्याच गोष्टीने योहानाने स्वतःला विटाळलेलं नव्हतं. एक देवाला आवडणारं पवित्र जीवन जगणारा योहान होता. कारण बायबल प्रभू येशू ख्रिस्त योहानाबद्दल साक्ष देतो की तो एलियाच्या आत्म्याने आलेला होता. एलिया कोण होता बरं? एक संदेशवाहक होता. आणि तुम्हाला माहिती असेल की एलिया जो आहे, दोन व्यक्ती बायबलमध्ये जे आहेत ते दोन व्यक्ती जे आहेत ते जिवंतपणे उचलले गेले, त्यांना मरणाचा अनुभव आला नाही. त्याच्यामध्ये एक होता हनोक आणि दुसरा आहे एलिया. एलिया जो होता तो मेला नाही. तर बायबल असं सांगतं की ज्या वेळेस एलियाला घेऊन जाण्याचा समय आला, परमेश्वराने त्याला यार्देने पार बोलवलं. एलिया तिथं गेल्यानंतर एका वावटळीमधून एक वावटळ आली, त्या वावटळीमधून एलियाला परमेश्वराने उचलून घेतलं आणि एलिया स्वर्गामध्ये गेला. म्हणजे एलिया मेलेला नव्हता, एलियाला मरणाचा अनुभव आला नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर देवाचं वचन जे होतं की मी तुझा मार्ग सिद्ध करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवेल, म्हणून योहान जो जन्माला आला तो एलियाच्याच आत्म्याने जन्माला आला, आणि तोच अभिषेक, तेच सामर्थ्य घेऊन योहान जन्माला आला. आणि योहान पवित्र जीवन जगला. त्याने खाण्याने, पिण्याने, वागण्याने, राहण्याने, कोणत्याच गोष्टीने स्वतःला विटाळलं नाही. आणि मग हा योहान त्या ठिकाणी बाप्तिस्मा करायला लागला. आणि बाप्तिस्मा करण्यासाठी जेव्हा त्याच्याकडे लोक यायचे त्यावेळेस योहान काय म्हणायचा? अरे सापाच्या पिलांना तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? काय म्हणायचा? अरे सापाच्या पिलांना तुम्हाला भावी संकटाविषयी. जर आज एखादे पास्टर जर म्हटले मंडळीतल्या व्यक्तीला, जो एखादा बाप्तिस्मा करायला गेलेला असेल की चला धरणावर आपण जाऊ आणि या दिवशी बाप्तिस्मा आहे, आणि पास्टर त्या ठिकाणी उभे आहेत समजा धरणावर जाऊ, आणि मग मंडळीतले लोक बाप्तिस्मा घ्यायला गेले, आणि बाप्तिस्मा घ्यायला येत असताना जर पाळक साहेब बोलले की अरे सापाच्या पिलांना तुम्हाला कोणी सांगितलं भावी संकटाविषयी, लोक काय करतील बरं? त्या पाळकाला दगडमार करतील, येडं झालं का? आम्हाला काय म्हणतो तू? सापाची पिल्ल. सापाची पिल्ल म्हणजे थोडक्यात तो योहान कशाबद्दल बोलत होता? सापाची पिल्ल याने याचा अर्थ कोणाचे मुलं? सैतानाचे. सापाचे पिल्ले याचा अर्थ कोणाची मुलं? सैतानाची. योहान त्या दृष्टिकोनातून त्यांना बोलत होता. आज कोणी म्हणू शकतं का? आज एखादा देवाचा दास असा म्हणायला हिंमत आहे का की अरे सापाच्या पिल्लांनो तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? आज तर देवाचे दास विसरूनच गेलेले पापाविषयी बोलण्याचं. उलट बाप्तिस्मा घ्यायला एखादा व्यक्ती येतो तर ते आनंदाने बाप्तिस्मा देतात. का? कारण चर्चमध्ये एक सभासद वाढणार आहे. योहान सभासद गोळा करत नव्हता, तर योहानाकडे जे लोक गर्दी करून येत होते त्यांना म्हणायचा की अरे सापाच्या पिल्लांना तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? सापाचे पिल्ल म्हणजे सैतानाचे मुलं तुम्ही आहात, तुम्हाला कोणी सांगितलं येणाऱ्या संकटाविषयी? पश्चातापास योग्य फळ द्याल. योहान काय म्हणतो? पश्चातापास योग्य फळ द्याल तर बाप्तिस्मा घ्या, नाहीतर कुऱ्हाड झाडाच्या बुंदाशी ठेवलेली आहे, जे झाड फळ देणार नाही ते तोडून टाकले. तो काय म्हणतो? पश्चातापास योग्य काय द्या? फळ द्या. जर तुम्ही पश्चातापासाठी बाप्तिस्मा कशासाठी आहे? पश्चातापासाठी. म्हणजे मी माझे पाप पदरी घेणं, की मी पाप केलं, मी चुकलो, आणि मग मनुष्य बाप्तिस्मा घेतो, पाण्यामध्ये बुडतो आणि परत बाहेर येतो. याचा अर्थ काय माहिती का? पाण्यामध्ये बुडण्याचा अर्थ मी जुना मनुष्य पाण्यामध्ये सोडून दिला, आणि जेव्हा मी बाहेर येतो तेव्हा मी काय आहे? नवीन मनुष्य. माझा जुना स्वभाव मी सोडून दिला, माझा जुन्या सवयी मी सोडून दिल्या, माझ्या सर्व जुन्या गोष्टी मी त्या पाण्यामध्ये सोडून दिल्या, आणि मी नवीन जन्म घेतला. कोणामध्ये? येशूमध्ये. त्याला म्हणतात बाप्तिस्मा.
हा आहे पश्चातापाचा बाप्तिस्मा. आणि त्या बाप्तिस्म्याबद्दल योहान म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं भावी संकटाविषयी की आज तुम्ही गर्दी करून येत आहात? म्हणजे काय, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. मी हे एवढी बडबड कशासाठी केली की योहान जो होता तो एक पवित्र जीवन जगणारा होता, एक नीतिमान जीवन जगणारा होता. योहानासारखं जीवन मला नाही वाटत कोणी जगलेलं आहे, कारण तो घरदारापासून वेगळा होता, तो जंगलामध्ये राहत होता, त्याचा संपर्क त्याने मनुष्याशी सुद्धा येऊ दिलेला नव्हता. माणसाचे विचार, माणसाच्या योजना, चिंता, समस्या, संसार या सगळ्या गोष्टींपासून योहानाने स्वतःला अलिप्त केलेलं होतं. लग्न केलेलं योहानाच्या बायबलमध्ये कुठंच दिलेलं नाही की योहानाने लग्न केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तो कुवारा होता, त्याने पूर्ण आयुष्य प्रभूसाठी दिलं, एक पवित्र राहिला. कोणत्याच गोष्टीने योहानाने स्वतःला विटाळू दिलं नाही, तो पापात पडला नाही. तरी सुद्धा तो योहान जो आहे, एक वचन आपण वाचू, मत्तई शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 11 वचनापासून वाचा बरं. मी पाण्याने तुमचा, योहान म्हणतो मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा, योहान म्हणतो मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पश्चातापासाठी करतो खरा, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, परंतु जो माझ्या मागून येत आहे. म्हणजे कोण योहानाच्या मागून येणार होता? येशू. येशू. तो म्हणतो की जो माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. तो काय म्हणतो? तो माझ्यापेक्षा काय आहे? समर्थ आहे. माझ्यापेक्षा समर्थ आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो म्हणतो पुढे, त्याच्या वाहना उचलून त्याच्या चालण्याची, वाहना म्हणजे काय? चपला. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील हा? माझी पात्रता नाही. माझी पात्रता नाही. बघा, तो कोणाबद्दल म्हणत आहे योहान? येशू बद्दल. आणि तो काय म्हणतो की जो माझ्या मागून येणार आहे, जो येशू येणार आहे, त्याच्या चपला उचलून चालण्याची सुद्धा योग्यता माझी नाही. एका भाषांतरात असं लिहिलंय, त्याच्या वाहनाचा बंद सोडण्याची सुद्धा योग्यता माझ्यामध्ये नाही. हे कोण म्हणत आहे? योहान, जो स्वतः इतका पवित्र जीवन जगणार आहे, जो एवढा नीतिमान जीवन जगणार आहे. तो जर म्हणतो की येशूच्या चपला सुद्धा उचलण्याची माझी लायकी नाही, याच्यावरून तो प्रभू किती पवित्र आहे याचा अंदाज नाही. मग मला सांगा, तुम्ही आणि मी एवढे योहानासारखे पवित्र आहोत का? एवढे नीतिमान आहोत का? इतकं भय आपल्या जीवनामध्ये आहे का? स्वतःला आपण संसारापासून वेगळं केलेलं आहे का? आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही का? आपण कधीच एकमेकांशी भांडत नाही का? आपल्या मुखातून कधीच वाईट गोष्टी निघत नाही का? कितीतरी चुका जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही आणि मी जर लिस्ट करायला बसलो ना, तर आपल्याला यादी सुद्धा करता येणार नाही की मी माझ्या तोंडातून किती वाईट गोष्टी बोललो, माझ्या मनात कितीदा वाईट विचार आले, मी कितीदा पाप केलं, मी कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत, जर प्रत्येक व्यक्ती, मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे, जर आपण सर्वांनी एक कागद घेतला आणि आज सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत मी कितीदा चुकलो, जर याची यादी केली ना, तर ती यादी सुद्धा आपल्याला करता येणार नाही. एवढ्या चुका तुम्ही आणि मी करतो, तरी आपण कोणासमोर येऊन उभं राहतो? रविवारी कोणासमोर? देवासमोर. आणि देव कसा आहे? पवित्र. आणि तो योहान म्हणतो की त्या येशूच्या चपला सुद्धा उचलून चालण्याची माझी लायकी, जो एवढा पवित्र जीवन जगणारा आहे तो योहान, तो म्हणतो की माझी लायकी नाही. तुम्ही आणि मी, आपण सहज येशूचं नाव आपल्या तोंडातून, देवाला आवडत असेल का? किती सहज घेतो आपण आपल्या प्रभू. योहान एवढं पवित्र जीवन जगताना सुद्धा म्हणतो त्याच्या पायाच्या चपला सुद्धा मला उचलण्याची योग्यता नाही. आणि आपण क्रॉस कुठं घालून फिरतो? येशूला कुठं लटकून फिरतो? लक्षात घ्या, आपण सहज गृहीत धरतो प्रभू. आपल्याला वाटतं की प्रभू म्हणजे आपला गुलाम नाही, परमेश्वर. लक्षात घ्या, तो पवित्र आहे. आणि किती पवित्र आहे? तर योहान स्वतः म्हणतो की तो इतका पवित्र आहे की त्याच्या पायाच्या चपला सुद्धा मला उचलून फिरण्याची लायकी नाही. जर योहानाची योग्यता नाही, तर मग आपली असेल का? आपली तर अजिबात. म्हणून मी प्रार्थनेमध्ये पण म्हटलो की प्रभू, तुझ्या पायाची धूळ होण्याची सुद्धा आमची योग्यता खरंच नाहीये. कारण आपण कितीदा तरी चुकतो प्रिया. म्हणजे याच्यावरून मला तुम्हाला एक गोष्ट फक्त शिकवायची होती, काय? की परमेश्वर काय आहे? तो इतका पवित्र आहे की आपण त्याच्या समोर यावं ही सुद्धा आपली योग्यता नाही, ही सुद्धा आपली लायकी नाही. तुम्हाला माहिती का ती योग्यता आणि ती लायकी आपल्याला का मिळते? येशू समोर आपण का धिटायने येऊ शकतो? देवाकडे आपण का मागू शकतो? का तिची प्रार्थना करू शकतो? का माहिती का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे पाप स्वतःवर घेतले आणि त्याचं जे पवित्र रक्त सांडलं ना, त्या रक्ताने आपल्याला शुद्ध करून ती योग्यता दिलेली आहे. हालेलुया. त्याचं रक्त आपल्याला शुद्ध करतं, म्हणून आपण प्रार्थना करू शकतो. नाही तर देवाने आपल्या प्रार्थनेकडे कान सुद्धा लावला नसता.
आपल्या प्रार्थनेचं उत्तर सुद्धा दिलं नसतं. आज जेवढेही देवाचे मोठमोठाले दास आहेत प्रियांनो, जेवढेही मोठमोठे संदेष्टे आहेत, लक्षात घ्या, जे परमेश्वरात चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनाद्वारे करतो किंवा परमेश्वर जर आपली पण प्रार्थना ऐकत असेल तर तुमची आणि माझी ही धार्मिकता नाही, ती आपण प्राप्त केलेली योग्यता नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध केल्यामुळे ती योग्यता तुम्हाला आणि मला मिळते. हालेलुया. जर माझ्या येशूने रक्त सांडलं नसतं तर आज सुद्धा माझी प्रार्थना ऐकली गेली नसती. त्या योहानापेक्षा म्हणून प्रभूचं वचन म्हणतं की आईच्या उदरातून जन्म घेतलेल्या व्यक्तींमधून योहानासारखा कोणीच नाही, असं कोण म्हणतं? येशू. तरी सुद्धा स्वर्गीय राज्यामध्ये जो सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणतो. हे असं का म्हटलं गेलं? बघा, मी परत सांगतो, येशू स्वतः म्हणतो की आईच्या गर्भातून जन्म घेतलेल्या व्यक्तींमधून, म्हणजे आतापर्यंत जेवढे जन्माला आले, प्रभू येशू म्हणतो, त्यांच्यापैकी योहानासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. तरी येशू काय म्हणतो? तरी सुद्धा जो स्वर्गाच्या राज्यात सर्वात कनिष्ठ आहे तो त्याच्यापेक्षा काय आहे? श्रेष्ठ. असं का म्हटलं माहिती का तुम्हाला? कारण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ज्यांनी स्वतःचे पाप हातामध्ये घेतले, प्रभू येशू ख्रिस्तावर टाकून दिले, येशूच्या रक्ताने त्यांना शुद्ध केलं गेलं, योहानापेक्षा ते श्रेष्ठ होऊन जातात. कारण त्यांचे सर्व अपराध पुसले. काय होतं? त्यांचे सर्व अपराध पुसले जातात आपले येशू. आणि म्हणून आपण एवढे निर्दोष होऊन जातो. म्हणून प्रभू जो स्वर्गीय राज्यात सर्वात कनिष्ठ आहे तो योहानापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. कारण आता तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळे, आपले पाप पदरी घेतल्यामुळे आता आपण पापी राहिलेलो नाही, तर येशूच्या रक्तात आपण नीतिमान ठरलेलो आहे. मग परत पाप करायचं का? परत चुका करायच्या का? नाही. हीच तर प्रभूची इच्छा आहे. एकदा तुम्हाला शुद्ध केलं, एकदा तुम्हाला धुतलं, तर परत तुम्ही त्या गोष्टी करू नका. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं की मी तुमच्यासाठी तो कैवारी देवा सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा मी पाठवेल, तो तुम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी शिकवेल. पवित्र आत्मा जो देवाने तुम्हाला आणि मला दिला, तो कशासाठी दिला? की आपल्याला पवित्र जीवन जगता यावं. लक्षात घ्या, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे, कारण पवित्र कोण आहे? आणि किती पवित्र आहे की योहान म्हणतो मी त्याच्या पायाच्या ते वाहनाचे बंद सुद्धा सोडण्याची माझी लायकी नाही. एवढा तो पवित्र आहे. जर त्या पवित्र परमेश्वराला समोर मला जायचं आहे तर मला स्वतःला काय व्हावं लागेल? काय व्हावं लागेल? पवित्र व्हावं लागेल. पवित्र होण्यासाठी पवित्र आत्मा दिला गेला. पवित्र होण्यासाठी काय दिला गेला? पवित्र आत्मा. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण आपल्यामध्ये जे गोष्टी होत्या ना, जो चुकीचा स्वभाव होता तो आपल्याला बदलू देत. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकदा एका माणसाने रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने चालला असताना त्याला डुकराचं पिल्लू दिसलं. काय दिसलं? खूप सुंदर दिसतं का? नाही. घाण असती ना, कारण त्याला सवय कशात लोळण्याची असती? घाणीत. मग त्या माणसाला रस्त्याने जाताना डुकराचं पिल्लू दिसलं. ते चिखलात लोळत होतं आणि त्या माणसाला काय माहिती काय, पण त्याची कीव आली आणि त्याने विचार केला, ह्या डुकराच्या पिल्लाला मी माझ्या घरी घेऊन जाईल. आणि त्याने त्याला उचलून घेतलं, त्या घाणीतून त्याला उचलून घेतलं आणि उचलून घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेला आणि त्या डुकराच्या पिल्लाची लक्स साबणाने आंघोळ केली. मस्त. आता वास किती छान येतो लक्स साबणाचा. सुंदर त्याची आंघोळ केली, शॅम्पू लावून आंघोळ केली. आता ते डुकराचं पिल्लू कसं झालं? एकदम स्वच्छ झालं. स्वच्छ. त्याला आता काही घाण राहिलेली नाही. मग त्या डुकराच्या पिल्लावर स्प्रे मारला, डिओ मारला. काय मारला? डिओ. आता त्या डुकराच्या पिल्लाचा वास कसा यायला लागला? चांगला. पण आहे ते काय? डुकराचं पिल्लू. बरं का? नीट लक्ष द्या या गोष्टीकडे. आता त्याला सेंट मारला, आता वास पण चांगला येतोय. मग त्याला घरात चांगलं स्वयंपाक करून चांगलं अन्न खायला दिलं. बघा, त्याला चांगला स्वयंपाक एकदम व्यवस्थित ताटात वाढून त्या डुकराच्या पिल्ला पुढे टाकला. ते त्याने खाल्लं. आता बघा, ज्याची आंघोळ झाली, ज्याला सेंट मारला, ज्याला शुद्ध केलं, ज्याला चांगलं अन्न खायला दिलं, आता ह्या माणसाला वाटलं आतापासून हे डुकराचं पिल्लू सुधारलं. काय वाटलं त्या माणसाला? हे डुकराचं पिल्लू आजपासून काय झालं? सुधारलं. मग त्या डुकराच्या पिल्लाला तो घेऊन एका दिवशी बाहेर फिरायला गेला आणि मग ते डुकराचं पिल्लू त्याच्यासोबत चाललेलं होतं, कारण त्यांनी पाळलेलं होतं ना. मग चाललं होतं. रस्त्याने जाता जाता गटार दिसली. गटार लागली. काय लागली? गटार जशी लागली, त्या डुकराचं पिल्लू वास घेत 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 त्या गटारीत घुसून गेलं आणि परत जाऊन त्या गटारीत लोळायला लागला. आता हा माणूस डोक्याला हात लावून बसला. याला मी एवढं स्वच्छ केलं, याला एवढी आंघोळ घातली, याला एवढा डिओ मारला, तरी पण हे कुठे गेलं? परत त्याला तिथून काढलं
परत घरी घेऊन गेला, परत तोच कार्यक्रम केला, त्याला शुद्ध केलं, सगळ्या गोष्टी परत त्याला 2-4 दिवसात घरात खूप लाड केला, सगळ्या गोष्टी केल्या आणि परत एका दिवशी त्याची परीक्षा पाहायला त्याला रस्त्यात घेऊन फिरायला निघाला. परत तीच गटार लागली, हा परत त्याच्यात घुसला. मग हा कंटाळला. मग हा त्या डुकराच्या पिल्लाला एका डॉक्टरकडे घेऊन गेला, जनावरांच्या डॉक्टरकडे. आणि त्या डॉक्टरला त्याने विचारलं, डॉक्टर मी हे डुकराचं पिल्लू 15 दिवसांपासून मी त्याला व्यवस्थित काळजी घेते, त्याची आंघोळ करते, त्याला चांगलं खाऊ घालते, डिओ मारते, पण जेव्हा जेव्हा मी याला घेऊन जातो ना तो गटारीतच जातो. त्याला तो वास आला का गटारीचा, हा कुठं जातो? गटारीतच जातो. नेमकं काय केल्याने हा डुक्कर जो आहे, हे डुकराचं पिल्लू जे आहे हे घाणीत जाणार नाही, काय करू म्हणे. मग डॉक्टर त्याला म्हणाले, अरे बाबा तू त्याला काहीही कर, तोपर्यंत ते डुकराचं पिल्लू बदलणार नाही जोपर्यंत तू त्याचं हृदय बदलत. कारण त्याच्यात हृदय कोणाचं आहे? त्याच्यात हृदय कोणाचं आहे? हृदयामध्ये स्वभाव असतो डुकराचा. म्हणून त्या डुकराला तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने आंघोळ करा, चांगल्या पद्धतीने डिओ मारा, त्याचं काहीही करा, शेवटी त्याच्यामध्ये स्वभाव कसला आहे? त्याला चांगला वास आवडत नाही. जिथं घाण वास येतो ना तिथं ते आपोआप ओढलं जातं. कारण म्हणून डॉक्टर म्हणे, जर तुला वाटतं ना याला तुला पाळायचंय तर तू त्याला ना डुकराचं हृदय काढून टाक आणि त्याला दुसऱ्या प्राण्याचं हृदय ठेव आणि मग बघ म्हणे ते काय. तसंच परमेश्वर आहे ना तुम्हाला आणि मला जोपर्यंत नवीन हृदय देत नाही. म्हणून यहेजकेलच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं, मी त्यांच्यामध्ये नवीन हृदय आणि नवीन आत्मा घालीन, देवाचं वचन. आणि मग ते माझे काय होतील? लोक होतील. यहेजकेल याचा 11वा अध्याय वाचा बरं, 19 वचनापासून. मी त्यांना एकच हृदय देईन. यहेजकेलच्या पुस्तकात देवाचं वचन काय म्हणतं? मी त्यांना एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालेन. प्रभू काय म्हणतो? मी तुमच्यामध्ये काय घालेल? नवीन आत्मा घालेल. का बरं नवीन आत्मा घालण्याची गरज आहे? कारण जुना आत्मा त्याला कसली सवय आहे? जुन्या आत्म्याला कसली सवय आहे? गटारीत लोळण्याची. गटारीत लोळणं म्हणजे काय? पाप, घाण गोष्टी करण्याची. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं? मी त्यांना एकच हृदय देईन आणि त्यांच्यामध्ये कोणता आत्मा घालीन? नवीन आत्मा घालेल. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकून पाषाणमय हृदय काढून टाकेल. देवाचं वचन काय म्हणतं? देवाचं वचन, मी त्यांच्यामधून जे त्यांचं हृदय आहे ना ते पाषाणमय हृदय काढून टाकेल आणि पुढं आणि त्यांना मांसमय हृदय देईन. आणि त्यांना मांसमय हृदय देईन, म्हणजे नवीन हृदय मी त्यांना देईन. मग पुढे, म्हणजे ते माझ्या नियमांना अनुसरून चालतील. म्हणजे ते माझ्या वचनाप्रमाणे चालतील. म्हणजे ते माझ्या बघा, जोपर्यंत नवीन हृदय भेटत नाही आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा भेटत नाही आपण परमेश्वराची आज्ञा पालन करू शकत नाही. कारण जुनं हृदय तुम्हाला त्या गोष्टी करूच देणार नाही. जुना आत्मा तुम्हाला त्या गोष्टी करूच देणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, नव्याने जन्मल्याशिवाय तुम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश भेटणार नाही. जोपर्यंत मन नवीन होत नाही, हृदय नवीन होत नाही, विचार नवीन होत नाही, जीवन नवीन होत नाही, तोपर्यंत स्वर्गीय जीवनामध्ये आपण जाऊ शकत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जेव्हा मी त्यांना नवीन हृदय देईन तेव्हा ते माझ्या आज्ञा पाळतील. पुढं, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील. आणि माझे निर्णय पाळून ते त्याप्रमाणे वागतील. ते माझे लोक होतील. बघा, हे वचन महत्वाचं आहे. आणि मग प्रभू काय म्हणतो? ते माझे काय होतील? लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. मी त्यांचा देव. परमेश्वर प्रत्येकाचा देव होत नाही. परमेश्वराचे प्रत्येक जण, मी स्वतःला जरी ख्रिस्ती म्हणत असतो याचा अर्थ मी ख्रिस्ताचा होतो अशातला भाग नाही. मी एक उदाहरण दिलं होतं मागोपर. आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी. कोण आहेत? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. आता किती जण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ओळखतात? बरं, हात वर करा. सर्वच ओळखतात, बरोबर आहे ना? पाहिलंच असेल तुम्ही कुठं मुख्यमंत्री, त्यांना पंतप्रधानांना किती जण ओळखतात? सर्वच. कारण सर्व बातम्यांमध्ये रोज एकदा तरी त्यांचा चेहरा दिसतोच. आता मला सांगा, किती जणांना पंतप्रधान ओळखतात आपल्यापैकी? कोणालाच. आपल्यापैकी किती जणांना मुख्यमंत्री ओळखतात? अहो, मुख्यमंत्री पंतप्रधान सोडा, सरपंच सुद्धा ओळखत. सरपंच सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखत नाही. का बरं? आपण त्यांना ओळखतो पण ते आपल्याला ओळखतात का? बऱ्याचदा देवाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. समजलं का तुम्हाला? परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. आपण परमेश्वराला ओळखतो पण परमेश्वर मला ओळखतो का? नाही. परमेश्वर प्रत्येकाला ओळखत नाही. परमेश्वर फक्त त्याच लोकांना ओळखतो ज्यांच्यामध्ये नवीन हृदय आणि नवीन आत्मा आलेला आहे. कोणाला ओळखतो परमेश्वर? ज्याला नवीन हृदय आणि नवीन आत्मा मिळालेला आहे.
म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, पंतप्रधानाला सर्वजण ओळखतात पण पंतप्रधान सर्वांना ओळखत, तसंच देवाला सर्वजण ओळखतात पण देव सगळ्यांना ओळखत नाही. जो व्यक्ती नवीन हृदय धारण करतो, म्हणून देवाचं वचन म्हणतं, ज्याच्यामध्ये मी नवीन हृदय देईन, नवीन आत्मा देईन, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा काय होईल, देव. हे तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत की हा आमचा देव आहे, आणि ठरवलं तरी त्याचा काही फायदा नाही. जोपर्यंत मी नवीन हृदय प्राप्त करत नाही, नवीन जीवन प्राप्त करत नाही, जोपर्यंत माझ्यातलं ते कठीण हृदय निघून जात नाही, मांसमय हृदय मला मिळत नाही. म्हणून मी त्या डुकराचं उदाहरण की त्या डुकराला जर बदलायचं असेल तर काय बदलावं लागेल, त्याचं हृदय. म्हणून यहेजकेलच्या पुस्तकात देवाचं वचन सांगतं की जो मी त्यांच्यामध्ये, म्हणून प्रभू म्हणतो, मी त्यांना निवडण्याच्या अगोदरच त्यांच्यामध्ये नवीन हृदय घाल, नाही तर ते परत त्याच गोष्टी करतील, परत त्याच पापामध्ये. देवाची इच्छा हीच आहे की आपण मधून स्वतःला बदला. मी बाहेरून बदलून फायदा नाही. मी कितीही सफेद कपडे घातले, परमेश्वर मला बाहेरून पाहतच नाही. परमेश्वर काय बघतो, माझं मन, की माझ्या मनात काय आहे, माझं मन कसं आहे. शुभ्र तर माझं मन असलं पाहिजे. लाजर कसा होता बाहेरून, भिकारी लाजर कसा होता बाहेरून, फोडाने भरलेला होता. कशाने भरलेला होता, पूर्ण शरीर त्या लाजराचं, भिकारी लाजराचं फोडाने भरलेलं होतं. एखाद्या व्यक्तीला एक जरी फोड आला तरी तो किळसवाना दिसतो, बरोबर आहे ना. फोड चांगला दिसतो का, नाही. किती किळस येते त्या फोडाकडे बघून, त्याच्यामध्ये पाणी असतं, घाण असती, आणि तो लाजर तर संपूर्ण शरीर फोडाने भरलेला होता. त्याचा वास येत असेल, कारण जेव्हा फोडामधून लस येते ना बाहेर, त्यावेळेस शरीराची काय सुट्टी, घाण सुट्टी, वास यायला लागतो. तो असा खापऱ्यांनी खाचत असेल स्वतःला, कारण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा इयोब जो होता, इयोबाला पूर्ण अंगाला फोड झाले, इयोब काय करत होता, तो राखेमध्ये बसला, धुळीमध्ये बसला आणि खापऱ्या घेऊन स्वतःला काय करत होता, खाजत होता. मग हा लाजर जो आहे भिकारी, हा पण फोडाने भरलेला होता. याची काही परिस्थिती योबापेक्षा वेगळी नसेल. ज्यांनी तर पूर्ण आयुष्य त्या परिस्थितीमध्ये काढलं, या भिकारी लाजराने. आणि जो व्यक्ती फोडाने भरलेला असतो, तो शर्ट सुद्धा घालू शकत, अंगात कपडा सुद्धा घालू शकत नाही. जर हे वैशिष्ट्य आहे की जर एखाद्या व्यक्तीला फोड आले अंगाला, तर त्याला अंगावर कपडा सुद्धा घालता येत नाही. मग हा भिकारी लाजर जेव्हा त्या श्रीमंताच्या दारापाशी टाकलेला होता, त्याला उघडं वागडं तसंच काहीतरी अंगावर थोडेफार कपडे, फाटके तुटक्या चिंध्या घालून त्याला त्या ठिकाणी बसवलेलं असेल. किती भयानक अवस्था असेल त्या भिकारी लाजराची. म्हणजे बाहेरून तो अजिबात चांगला दिसत नव्हता. कोणतेच चांगले कपडे त्या भिकारी लाजराने आयुष्यभर घातले नाही. पण देवाचं वचन सांगतं, ज्या दिवशी लाजर मेला, देवदूताने त्याच्या आत्म्याला घेऊन अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. कुठं नेऊन ठेवलं, म्हणजे कुठं गेला तो, सुखलोकामध्ये. कुठं गेला, सुखलोकामध्ये. पूर्ण आयुष्य घाण कपड्यात काढलं, पूर्ण आयुष्य वासामध्ये काढलं, पूर्ण आयुष्य त्रासामध्ये काढलं, पूर्ण आयुष्यभर फोड सहन केले. जाऊन कुठे बसला, अब्रामाच्या कुशीत, सुखलोकामध्ये. आणि श्रीमंत मनुष्य, बायबल सांगतं, तो रोज ख्याली खुशाली बघत होता, उंची कपडे घालत होता, 5 पक्वान्न खात होता. किती पक्वान्न खात होता, रोज, सकाळ दुपार संध्याकाळ, चांगलं अन्न, चांगले पक्वान्न, चांगले कपडे, चांगलं राहणीमान, सगळ्या गोष्टी. रोज दिवसातून 2दा आंघोळ करत असेल, बरोबर आहे ना. स्वतःच्या शरीराला एक डाग सुद्धा लागू देत नसेल. असं जीवन कोणाचं होतं, त्या श्रीमंत माणसाचं. पण देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस तो मेला, त्याला दूतांनी घेतलं आणि अधोलोकात पोहोचलं. कुठे गेला, आणि त्या ठिकाणी त्या आगीमध्ये, त्या त्रासामध्ये तो वर बघतो की लाजर कुठे बसलेला आहे. आता लाजर जेव्हा अब्रामाच्या कुशीमध्ये बसलेला आहे, तर मला विश्वास आहे की लाजराच्या अंगावर एक पण फोड राहिलेला. लाजराचे सगळे मळके तुटके, खराब वास येणारे कपडे सगळे बदलले गेलेत, आणि तो तारणाचे वस्त्र घालून तिथं बसले, शुभ्र, ज्याला आता डाग लागू शकत. कुठं बसलेला आहे तो, अब्रामाच्या उराशी. उराशी म्हणजे जवळ. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला जवळ तेव्हाच घेतो ज्यावेळेस तो स्वच्छ असेल, चांगला असेल, तो त्याच्यावर तेव्हाच प्रेम करतो. अब्रामाने त्याला जवळ घेतलेलं, अब्रामाच्या उराशी होता. आणि हा श्रीमंत मनुष्य, ज्याने आयुष्यभर त्या ठिकाणी महागडे कपडे घातले, आयुष्यभर चांगलं अन्न खाल्लं, आयुष्यभर स्वतःच्या शरीराला डाग लागू दिला नाही, आज तो कुठं आहे, नरकामध्ये. नरकामध्ये आग आहे. अधोलोकामध्ये काय आहे, आग आहे. आगीमध्ये कपडे राहतील का, राहतील का, नाही. तसाच नग्न परिस्थितीमध्ये हा आता कुठे आहे, अधोलोकामध्ये यातना भोगते. देवाचं वचन, आयुष्यभर त्या लाजराने सर्व त्रासामध्ये आयुष्य काढलं, पण देव तर बाहेरून त्याला पाहतच नव्हतं. हालेलुया. परमेश्वराचं लक्ष त्याला बाहेरून नव्हतं, म्हणून तर प्रभूने त्याला कुठे नेऊन ठेवलं, स्वर्गामध्ये. आज बरेचदा आपण ख्रिस्ती व्यक्ती म्हणून स्वतःला बाहेरून सजवतो,
स्वतःला बाहेरून तयार करतो, पण आपण आतून स्वतःची तयारी करतो का? बऱ्याचशा चर्चेस मध्ये प्रभुभोज घेतात. प्रभुभोज घेत असताना सफेद कपडे घालून जातात प्रभुभोज घेण्यासाठी. अरे प्रभू तुमचे कपडे बघतच नाही, प्रभू तुमचं मन बघतं की प्रभुभोज घेताना तुम्ही स्वतःचं मन कसं ठेवताय. तुम्ही सफेद कपडे घातल्याने तुम्ही नीतिमान ठरत नाही. मग आपल्यामध्ये विदर्भी लोकांमध्ये फरकच काय? विदर्भी लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ते लोक साधू कोणाला म्हणतात? साधू. जेव्हा आपण साधू हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा साधू म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणती कल्पना येते? ज्याने कोणते कपडे घातलेले? भगवे कपडे घातलेले, ज्याचे केस काय आहेत? वाढलेले आहेत, ज्याने मोठा टिळा लावलेला आहे, बरोबर आहे ना, ज्याने मोठ्या माळा घातलेल्या आहेत शरीरामध्ये, तो व्यक्ती कोण असतो? साधू. साधू चाललेला आहे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही की हा व्यक्ती साधू आहे, कारण त्याच्या वागण्यावरून त्याच्या राहण्यावरूनच काय कळून जातो तो काय आहे. हा, मग तो बाहेरून दिसतो म्हणून आपण त्याला साधू म्हणतो. मधल्या गोष्टी आपण बघू शकतो का तो कसा आहे? नाही. मग आज ख्रिस्ती लोक पण त्याच पद्धतीने करतात ना, की ज्या वेळेस एखादा देवाचा दास, पास्टर, फादर ज्याला आपण म्हणतो मोठ्या चर्चेस मध्ये, झगा घालून उभे राहिले याचा अर्थ तो काय झाला? देवाचा दास. कशावरून आपण ओळखतो? कपड्यावरून, त्याच्या आचरणावरून नाही ओळखत. बायबल देवाचं वचन सांगतं, पेत्र, याकोब, योहान, पौल जे काही प्रेषित होऊन गेले, या प्रेषितांनी कुठंच असं म्हटलेलं नव्हतं की ड्रेस कोड आहे प्रेषितीय सेवकाईमध्ये. ड्रेस कोड कशाला म्हणतात तुम्हाला मी सांगतो. समजा 10वी, आता आपले लेकरं शाळेमध्ये जातात तर त्यांना युनिफॉर्म आहे. काय आहे? युनिफॉर्म. लेकरं जे इंग्लिश मिडियम मध्ये जातात त्यांचे कपडे आहेत, ते कपडे घालून ते जातात, त्याला म्हणतात ड्रेस कोड. त्याला काय म्हटलं जातं? ड्रेस कोड. की तुम्ही शाळेत जात असाल तर हा युनिफॉर्म घालूनच जावं लागेल, त्याला युनिफॉर्म असं म्हटलं जातं. प्रेषितीय सेवकाईमध्ये जेव्हा पेत्र, याकोब, योहान जे येशूचे 12 प्रेषित होते, त्यानंतर पौलासारखा प्रेषित होता, यांनी कोणता ड्रेस कोड ठेवलेला होता? की तुम्ही आम्हाला प्रेषित आहोत मग आम्ही असेच कपडे घालू आणि मग तुम्ही ओळखायचं की आम्ही काय आहोत? प्रेषित. कुठंच बायबल सांगत नाही. आज तर ड्रेस कोड आहे चर्चेसमध्ये. पास्टर, फादर म्हटल्यानंतर तो मोठा पायगोळ झगा, आणि मग आपण काय म्हणतो? हा कोण आहे? पास्टर आहे, बाळक आहे. मग आपल्यामध्ये विदर्भी लोकांमध्ये फरकच काय? त्यांचे पण साधू ओळखले जातात, आपले पण ओळखले जातात, पण देव तर बाहेरून बघत नाही. परमेश्वराचं बघणं माणसासारखं नाही, देवाचं वचन म्हणतं. तो बाहेरून तुम्हाला आणि मला बघतच नाही. मग काय फायदा या सर्व गोष्टी घालून? मी लाख सफेद कपडे घालून प्रभू भोज घेत असतो, प्रभू मला बाहेरून बघतच नाही. माझे कपडे कोणत्या कंपनीचे परमेश्वराला घेणं देणं नाही. मी रेमंडचा कपडा घालून जरी प्रभू भोज घेतला, परमेश्वराला ते आवडणार नाही. भले मी मळके, तुटके, हटके कपडे घालून गेलो, पण माझं मन जर शुद्ध असलं तर परमेश्वराला ते आवडणार. हालेलुया. परमेश्वर म्हणून तर त्या विधवेने जे 2 टोल्या दान टाकलं ना, प्रभू येशू म्हणतो तिचं दान स्वीकारलं. म्हणजे धनवान लोक पैशाच्या थैल्या टाकत होते, त्यांचं दान स्वीकारलं गेलं, कारण ज्या मनाने तिने टाकलं ते परमेश्वरला. हा आहे आपला परमेश्वर, जो कसा आहे? पवित्र. आपण जे सुरुवातीला शिकलो, परमेश्वर कसा आहे? त्या पवित्र परमेश्वरासमोर तुम्ही आणि मी येत असताना तुम्ही आणि मी त्याला फसवू शकत, माझ्या राहण्याने मी त्याला फसवू शकत नाही, माझ्या वागण्याने मी त्याला फसवू शकत नाही, कारण तो तर माझं काय पाहतो? अंतःकरण पाहतो, माझं मन पाहतो. देवाचं वचन म्हणतं, मी त्यांना नवीन हृदय देईन, नवीन आत्मा देईन, मी त्यांना मधून बदलेल आणि मग ते माझे काय होतील? लोक होतील, आणि मी त्यांचा काय होईल? देव. तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत की हा आमचा देव आहे. परमेश्वराने ठरवलं पाहिजे की हे माझे लोक आहेत. तुम्ही आणि मी परमेश्वराला ओळखतो याचा अर्थ असा नाही की मी ख्रिस्ती आहे. परमेश्वर तुम्हाला ओळखतो का? त्याच्यावरून कळतं की तुम्ही ख्रिस्ती आहात. हालेलुया. परमेश्वर प्रत्येकाला ओळखत नाही. जसं मुख्यमंत्री प्रत्येकाला ओळखत नाही, प्रधानमंत्री प्रत्येकाला ओळखत. ज्याने काहीतरी विशेष काम केलेलं असेल अशांनाच ते ओळखतात, अशांनाच त्यांच्यापर्यंत घेऊन जातात. तसंच आहे परमेश्वरासमोर तुम्ही जात असताना जोपर्यंत नवीन हृदय, नवीन आत्मा धारण करत नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आणि मला ओळखत नाही. जर जो मला ओळखतच नाही तो माझी प्रार्थना ऐकेल का? मग आपण करतो कोणाला? जो मला ओळखत नाही त्याला प्रार्थना कोणाला करतो आपण? किती जणांना खात्री आहे की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल असं आहे का? तो प्रार्थना कोणाची ऐकेल? शुद्ध. जो अंतःकरणाने काय आहे? शुद्ध. ज्याचं मन परमेश्वराला आवडणार आहे, ज्याला परमेश्वर ओळखायला लागलेला आहे. हालेलुया. मी ओळखून फायदा नाही, म्हणून तर आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. आपल्याला गरज पडते कोणीतरी माझ्यासाठी काय करावी? प्रार्थना. म्हणून आपण म्हणतो, पास्टर माझ्यासाठी काय करा? प्रार्थना.
कारण आपल्याला पण स्वतःची गॅरंटी, आपल्याला स्वतःवर भरोसा नाही. विश्वास, देवाचं वचन. मी आज वेगळ्या वचनातून बोलणार होतो, पण सुरुवातच वेगळी होऊन गेली. देवाची इच्छा ही असते. आपल्या प्रार्थना का ऐकल्या जातात? का परमेश्वरापर्यंत आपली प्रार्थना पोहोचत नाही? कारण त्याच्या मागचं कारण हे आहे की आपण पवित्र होत नाही परमेश्वरासाठी. तो तर म्हणतो ज्याचं हृदय मी बदललं, ज्याचं मन बदलून गेलं, ज्याचा नवीन मनुष्य निर्माण झाला, परमेश्वर म्हणतो हेच माझे लोक आहेत, मी त्यांचा काय आहे? देव आहे. मग तो ज्यांचा देव आहे ना त्यांचीच प्रार्थना ऐकतो. तो प्रत्येकाची प्रार्थना ऐकत नाही. मग याचा अर्थ आपल्याला काय पाहिजे? नवीन हृदय, नवीन आत्मा, नवीन मन, नवीन स्वभाव. जो जुना स्वभाव, जुना मनुष्य आपल्याला काय करायचा आहे? मारून टाकायचं आणि नवीन जन्म आपल्याला घ्यायचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं, नव्याने जन्मल्याशिवाय तुम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश मिळणार. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी जाताना ही साक्ष देतो की प्रभूने मला बदललं, माझं जुनं जीवन मारून टाकलं, जुना मनुष्य मारून टाकला, म्हणून मी उभं राहून प्रभूची सेवा करू शकतो. म्हणून मी आज वचन सांगू शकतो. मी खूप हुशार आहे म्हणून वचन सांगत नाही, मी शिक्षक आहे म्हणून वचन शिकवत नाही. आज अनेक ठिकाणी जाऊन देवाचं वचन सांगण्याची संधी पडली. मोठमोठ्या मंडळांमध्ये जाऊन, हे का मी योग्यता आहे माझी म्हणून नाही, मी स्वतःला प्रभूच्या हातात दिलं, मी बदलून गेलो, देवाने मला बदललं. ते डुकराचं हृदय प्रभूने काय केलं? स्पष्ट. प्रभूने कसलं हृदय काढून टाकलं माझ्यातून? डुकराचं, ज्याला कसली आवड होती? गाण्याची आवड होती. ते हृदय प्रभूने माझ्यातलं काढून टाकलं. एखादा व्यक्ती जो असतो ना, ज्याला सिगरेटची सवय आहे, जर दुसरा व्यक्ती सिगरेट पित असला तर याला किळस नाही येत. याला काय वाटतं? मी पण काय करावं प्यावं, कारण याला कसली सवय आहे? सिगरेटची. पण जर हा व्यक्ती सिगरेट पिणारा नसेल आणि त्याच्या शेजारी येऊन जर एखादा व्यक्ती सिगरेट पित असेल तर त्याला अजिबात आवडत नाही. हा फरक आहे नवीन हृदयाचा. की देव जेव्हा आपल्याला बदलून टाकतो ना, आपल्याला तसे लोक आवडत नाही, तशी संगती आवडत नाही, तो वास सुद्धा आपल्याला सहन होत नाही. याला म्हणतात नवीकरण, याला म्हणतात नवीन हृदय भेटत, याला म्हणतात नवीन मन भेटत, याला म्हणतात नवीन जन्म. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणतो ते माझे लोक आहेत आणि मी त्यांचा काय आहे? देव. ज्यांचा परमेश्वर देव आहे त्यांची प्रार्थना तो तर म्हणतो तुम्ही प्रार्थना पण करू नका, कारण देवाचं वचन म्हणतं तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे तुम्हाला काय करू. हालेलुया. म्हणून तो तुम्हाला मागण्या अगोदर देणारा परमेश्वर, तुम्हाला मागण्याची सुद्धा गरज नाही. म्हणून आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. म्हणून आपल्याला स्वतःला पण कॉन्फिडन्स नसतो की माझी प्रार्थना प्रभू ऐकतो. म्हणून आपल्याला गरज पडते की कोणी जरी माझ्यासाठी काय करावी? प्रार्थना. आपला स्वतःवर विश्वास नसतो, कारण आपल्याला पण माहिती की मी तसं वागत, मी तसं जगत. प्रभूची इच्छा ही आहे प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराला आवडेल असं जीवन जगा. तुम्ही मागण्या अगोदर देव तुम्हाला देईल. प्रभूला काहीच अशक्य नाही. सर्व संभव करणारा परमेश्वर. देवाचं वचन म्हणतं मनात शंका न बाळगता माग. कसं माग? मनात शंका न बाळगता. जर एखादी गोष्ट मला मागायची, देवा तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे. प्रभू म्हणतो मागायचं असेल ना, मनात शंका सुद्धा नको ठेवू की हे होईल का नाही होईल. एक लक्ष द्या, एकदा आहे ना ऑगस्ट महिना येऊन गेला एका ठिकाणी, तरी सुद्धा पाऊस पडला नाही. पाऊस कोणत्या महिन्यात सुरू होतो? जून महिन्यात. आणि ऑगस्ट महिना येऊन गेला तरी सुद्धा पाऊस पडला नाही. मग ते त्या ठिकाणी एक चर्च होतं, त्या मंडळीने ठरवलं आपण उपास करू, उपास प्रार्थना ठेवू 3 दिवसाची. कशासाठी? पाऊस पडण्यासाठी. तर आपण शुक्रवारच्या दिवशी उपास प्रार्थना ठेवू असं त्यांनी ठरवलं. आणि मग सर्व मंडळीला रविवारी सांगितलं की पुढच्या शुक्रवारी आपल्याला उपास प्रार्थना करायची की देवाने काय पाठवावा? पाऊस पाठवावा, कारण 3 महिने झाले पाऊस पडलेला नाही. मग शुक्रवारचा दिवस आला, सर्व लोक चर्चला यायला लागले, सर्व चर्च भरायला लागले. आणि एक म्हातारी बाई सुद्धा त्या चर्चला आली उपास प्रार्थनेला. पण येताना तिच्यामध्ये हा फरक होता की ती येताना छत्री पण घेऊन आली. येताना ती काय घेऊन आली होती? छत्री घेऊन आली. बाकी कोणीच छत्री आणली नाही, फक्त ही एकच बाई छत्री घेऊन आली. आणि 3 महिन्यापासून पाऊस पडलेला नाही. आणि ही बाई छत्री घेऊन आली. पास्टरांनी सुद्धा छत्री आणलेली नव्हती. पास्टर जे होते त्यांनी सुद्धा छत्री आणलेली नव्हती. मग ही बाई जेव्हा मध्ये गेली तेव्हा पास्टरांनी लोकांनी तिला विचारलं, मावशी ही छत्री कशाला आणली म्हणे? एवढं धडधडीत ऊन पडलेलं आहे, 3 महिने झाले पाऊस पडला नाही. ती म्हणाली, अरे मूर्खांनो, तुम्ही प्रार्थना कशासाठी करताय?
मग जर आपण विश्वासाने आज उपवास करत आहोत की पाऊस देवाने पाडावा, तर माझा विश्वास आहे जाताना पाऊस असेल म्हणे, म्हणून मी आत्ताच छत्री घेऊन. हालेलुया. याला म्हणतात विश्वास. याला काय म्हणतात? हा, जर मला बरं व्हायचं तर मला असा विश्वास ठेवायचा की देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. याला विश्वास म्हणतात. आपण आपला विश्वास कसा असतो? अर्धे डोळे उघडे करून आपण प्रार्थना करतो, बरं होते का, बरं वाटते का, बरं वाटते, कारण आपला स्वतःवर भरोसा नाही. हालेलुया. की भेटेल का नाही ही मलाच कॉन्फिडन्स नाही, मलाच खात्री नाही. विश्वासाचा अर्थ काय? आपल्याला काय घेऊन जायचं चर्चला? म्हणजे येताना चर्च सुटीपर्यंत परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल आणि मुसळधार पाऊस पडेल आणि मला कसली गरज पडेल? याला म्हणतात विश्वास. की जरी ढग दिसत नसला, जरी रखरखीत ऊन पडलेलं आहे, पण जर मी ज्या विश्वासाने प्रार्थनेसाठी जात आहे, माझा विश्वास आहे की परमेश्वर पाऊस पडेल. हा आहे विश्वास. आणि ज्या वेळेस तो विश्वास आपल्यामध्ये येतो ना, अशक्य गोष्टी शक्य. हालेलुया. जे असंभव आहे ते संभव. मग भले एक ढग दिसू देऊ नका, तरी जर परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. प्रभू ढग नसताना सुद्धा पाऊस पाडू शकतो. हा विश्वास पाहिजे. पण हा विश्वास, ही प्रार्थना, या सगळ्या गोष्टी केव्हा ऐकल्या जातात? जेव्हा मी कसा असेल? पवित्र. कोणासारखा? कारण माझा परमेश्वर काय आहे? पवित्र. तो एवढा पवित्र आहे, योहान म्हणतो की त्याच्या वाहना सुद्धा उचलण्याची माझी लायकी. त्या परमेश्वराचे तुम्ही आणि मी आराधना, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी ओळखतो. त्याला गृहीत धरू नका. प्रभू येशूला गृहीत धरू नका की चालतं काही फरक पडणार. तो माझी प्रार्थना आहे, तो कोणाची पण प्रार्थना नाही ऐकत. तो म्हणतो हे माझे लोक होतील आणि मी त्यांचा काय होईल? तो त्यांचीच प्रार्थना आहे. तो त्यांच्या सोबतच राहतो. प्रभूची इच्छा ही आहे की आपण त्याचे काय व्हावं? लोक व्हावं. आणि तो आपला काय व्हावा? देव. मी बळजबरी, मी पंतप्रधानाचा फोटो माझ्या घरामध्ये लावला, याचा अर्थ पंतप्रधान खुश होऊन जाईल का त्याला तर माहिती पण नाही मी त्याचा फोटो घरात लावलेला. तशीच परिस्थिती देवाच्या बाबतीत आहे. आपण प्रभू येशूचे फोटो लावून ठेवतो भिंतीला, याचा अर्थ आपल्याला वाटतो प्रभू मला बघत आहे. तो तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. तो आपल्याला ओळखत सुद्धा नाही, आणि तो त्या फोटोमध्ये नाहीच आहे. आपला प्रभू फोटोमध्ये नाही. म्हणून चर्चमध्ये आपण फोटो लावत नाही, मूर्ती करत नाही. कारण बायबल मधली आज्ञा आहे, पहिली आज्ञा, तू तुझ्यासाठी कोरीव मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. स्वतःची सुद्धा प्रभूने सांगितली, माझी सुद्धा मूर्ती करू नको. म्हणून मोशेला परमेश्वराने स्वतःचं रूप दाखवलं नाही. त्याला म्हटलं पाठमोरा पाशील तुम्हाला, तू माझा चेहरा पाहू शकणार नाही. प्रभूला माहिती होतं जर मी यांना माझं रूप दाखवलं ना तर हे माझी पण मूर्ती करेल. म्हणून प्रभू येशूचे फोटो करून ठेवले लोकांनी. का? कारण येशूला पाहिलेलं आहे. येशूला येऊन काही जास्त काळ झाला नाही. 2020 वर्षापूर्वी येशू आला. इतिहासामध्ये नोंदी आहेत त्या गोष्टींच्या. तो इतिहास आहे. आज कॅलेंडर आपल्या घरामध्ये आहे ना, 2020 वर्ष चाललेलं आहे. तुम्हाला माहिती का हे कालगणना कुठून सुरू झाली? हे 2020 जे आहे ना हे सांगतं. कारण जर तुम्ही इतिहासामध्ये पाहिलं तर इसवी सन हा शब्द वापरला जातो. इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर. ईसा पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर कालगणना सुरू झाली. हे 2020 ओरडून ओरडून सांगत आहे की येशूच्या जन्माला किती वर्ष झाले? 2020. किती वर्ष झाले? हा, काही दुसऱ्यांनी साक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येकाच्या विधर्मी धर्मी प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर आहे आणि ते प्रत्येक कॅलेंडर साक्ष देतं की येशूला जन्माला किती दिवस झाले. कारण तिथूनच कालगणना सुरू झालेली आहे. हे इतिहास सुद्धा मानतात, इतिहासकार सुद्धा मानतात. म्हणून येशूला लोकांनी बघितलेलं आहे, त्याचे चित्र लोकांना माहिती आहे. म्हणून आज फोटो दिसतात येशूचे घरांमध्ये. पण तो येशू तसा, जो येणारा येशू आहे ना तो तसा नाही. अहो जो मेला ना प्रभू येशू आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्याचे शिष्य सुद्धा त्याला ओळखू शकत. ओळखलं का शिष्य? तो त्यांच्या सोबत फिरला. मरियेला दर्शन दिलं तरी सुद्धा मरिया त्याला ओळखू शकली नाही. कारण तो जसा मेला तसा उठला नाही. तो पुनरुत्थित झाला तेव्हा त्याने गौरवी शरीर धारण केलेलं. आणि जो येणार आहे ना तो तसाच आहे. म्हणून त्याचे फोटो बनवू नका. फोटो म्हणून त्या आरपोलच्या मीटिंग मध्ये आपण ऐकलं प्रगटीकरणाच्या, तुम्ही हे फोटो वगैरे लावू नका, ही मूर्तीपूजा आहे. फोटो लावणं म्हणजे काय आहे? मूर्तीपूजा. त्याच्यामध्ये माझा प्रभू नाही. आणि जरी तुम्ही लावला याचा अर्थ असा होत नाही की तो तुम्हाला बघत आहे. तुम्ही ज्याला ओळखतात तो तुम्हाला ओळखत. तो परमेश्वर जो आहे ना तो परमेश्वर, त्याची इच्छा ही आहे तुम्ही फक्त मन बदला, हृदय बदला, जीवन बदला, तो आपोआप तुम्हाला ओळखायला लागेल. जुनं जीवन काय करायचं? आपल्याला सोडून द्यायचं. जुने विचार काय करायचे? टाकून द्यायचे. जुन्या सवयी आपल्याला सोडून टाकायच्या.
एक नवीन हृदय परमेश्वर तुम्हाला आणि मला द्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेस ते नवीन हृदय, नवीन आत्मा, नवीन जीवन आपण धारण करतो, तेव्हा स्वतः परमेश्वर म्हणतो, हे माझे लोक आहेत आणि मी त्यांचा काय आहे, देव. आणि त्यावेळेस तुम्ही मागू पण नका, परमेश्वर तुम्हाला देऊन टाकेल. हा, रोज बाहेर निघताना घरातून ही प्रार्थना मला करायची गरज नाही की प्रभू कोरोनापासून माझा बचाव कर. का? कारण परमेश्वर ती प्रार्थना ऐकतो जर तो आपल्याला ओळखतो. तर प्रार्थना करायची सुद्धा गरज नाही. प्रभू त्याच्या लेकरांना सांभाळतो ना. प्रभू त्याच्या लेकरांना आपल्याला देव केव्हा आठवतो? रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर. रात्री झोपताना का आठवतो? की रात्रीतून मी मरून जायला नको. आणि सकाळी उठल्यावर का आठवतो? की दिवसात मी मरून जायला नको. दोघं टाइम भीतीमुळेच आठवतो. मनुष्य मध्ये नाही प्रार्थना करत, तो फक्त रात्री करतो आणि सकाळी प्रार्थना करतो. रात्री झोपताना, देवा झोपेतच मला मरून जाऊ देऊ नको, उद्याचा दिवस दाखव. आणि सकाळी उठला तर दिवसभरात इकडे तिकडे फिरेल, माझा ऍक्सिडेंट काही होऊन मला मरून जाऊ दे. म्हणजे दोघं वेळेस तो फक्त भीतीपोटी प्रार्थना करतो ना. किती स्वार्थी मनुष्य आहे. त्याला देव फक्त आपल्या गरजेच्या वेळेस आठवतो. गाडीवर बसला गाडी चालवायला की देवा या गाडीचा चालक आणि मालक तू हो. देव काय ड्रायव्हर आहे का आपण लावले? आपण प्रभूला समजतो काय? प्रत्येकाने ठरवून घेतलेलं आहे प्रभूला वेगवेगळ्या पद्धतीने की प्रभू या गाडीचा चालक आणि मालक किती पगार देतोय तू प्रभूला? गाडीचा चालक आणि मालक, दुसरं देवाला कामच नाही तुमची गाडी चालवण्या व्यतिरिक्त. सर्दी खोकला झाला की प्रभू मला तू आरोग्य दे. तू काय फॅमिली डॉक्टर आहे का आपला? केव्हा आपण फोन करतात प्रभूला? देवाचं वचन म्हणतं तुम्ही फक्त त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी तो तुम्हाला मिळेल. मागण्याची सुद्धा गरज नाही. मग तुम्ही प्रवासाला जाता तर प्रार्थना करण्याची गरज नाही, कारण तो तुम्हाला ओळखतो. देवाचं वचन म्हणतं ज्यांना तो ओळखतो त्याच्या डोक्याचा एक एक केस त्याने काय केलेला आहे. हा, त्याच्या इच्छेशिवाय तुम्हाला टक्कल सुद्धा पडू शकत नाही. हालेलुया. जर प्रभूची इच्छा नाही तर तुमचा केस सुद्धा तुम्हाला दगा देऊ शकत नाही. त्याला विचारावं लागेल परमिशन, प्रभू पडू का? एवढा विश्वास प्रभू त्याच्या निवडलेल्या लोकांवर एवढी कृपा करतो की त्यांचा एक आणि एक केस तो मोजून ठेवतो, असं बायबल सांगतो. हे ओळखणाऱ्या लोकांबद्दल. ज्यांना कोण ओळखतो? देव ओळखतो. मग मला कसलीच प्रार्थना करायची गरज. तो म्हणतो फक्त तुम्ही पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा, फक्त वचन पाळण्याचा प्रयत्न करा, फक्त त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मागून. माझी अडचण देवाला माहिती, माझी समस्या देवाला माहिती, माझ्या कमतरता देवाला माहिती. माझा प्रभू माझ्याकडे जी ही काही तुमची गरज असेल परमेश्वर ती पूर्ण करेल. प्रभूची इच्छा आहे फक्त तुम्ही त्याला आवडेल असं काय करा, जीवन जगा. एक नवीन हृदय, एक नवीन मन, एक नवीन आत्मा आणि एक नवीन जीवन तुम्ही धारण करा, ही देवाची इच्छा आहे. आणि मग देवाला काही अशक्य आहे का? आहे का? काहीच अशक्य नाही. जो मेलेल्याला जिवंत करू शकतो, राहिलंच काय दुसरं? आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेले आहेत एड्सचे लोक बरे झाले, कॅन्सर बरा झाले, मोठमोठे आजार जे जग घाबरतं, ज्या आजाराला ज्या कोरोना आजाराला संपूर्ण जग घाबरत आहे, ते आजार सुद्धा बरे होत आहेत. म्हणजे प्रभूला काहीच अशक्य नाही. फक्त प्रभू म्हणतो तुम्ही केवळ त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळण्यासाठी जगा, बाकी सगळ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला देईल. आणि मग जेव्हा आपण आपलं मन नवीन करू, आपलं हृदय नवीन करू, आपलं जीवन नवीन करू, देव स्वतः म्हणेल हे माझ्या आसपासून काय आहेत? लोक आहेत आणि मी त्यांचा काय आहे? देव आहे. आणि मग तुमची प्रत्येक प्रार्थना न मागता परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. हीच प्रभूची इच्छा तुमच्या आणि माझ्या मध्ये. डोळे झाकू आपण प्रार्थना. धन्यवाद माझ्या देवा, आजच्या समयाबद्दल तुझे आभार मानतो. आज तुझ्या पवित्र आणि जिवंत वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. तुझं वचन जिवंत आहे, पवित्र आहे, सामर्थ्य आहे आणि म्हणून तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालायला तू आम्हाला शिकवतो. प्रभू आम्ही तुझे लोक व्हावं यासाठी आम्हाला नवीन हृदय दे, नवीन आत्मा दे, नवीन जीवन दे परमेश्वर, की जेणेकरून आमची प्रार्थना, आमची हाक तुझ्यापर्यंत जाईल आणि प्रभू तू आमची हाक ऐकशील आणि प्रभू आम्ही तुझे लोक होऊ आणि तू आमचा परमेश्वर असंच तो होईल. माझ्या देवा तुझी कृपा तू आमच्यातलं पाषाणमय हृदय काढून टाक आणि मांसमय हृदय तू आम्हाला. आमच्यातला परमेश्वराचा दुष्ट स्वभाव काढून टाक, एक नवीन आत्मा तू आम्हाला. आमच्यातलं जुनं जीवन, जुन्या सवय तू काढून टाक आणि प्रभू एक नवीन जीवन तू आम्हाला दे. आणि प्रभू की जेणेकरून आम्ही तुझे लोक व्हावं आणि तुला शोभेलच आम्ही चालावं, यासाठी सहाय्य कर. जे वचन आज पेरलं गेलं
माझ्या प्रभू प्रार्थना करतो 100 पट 60 पट 30 पट फळ देणार असले परमेश्वर. दुष्ट सैतानाला ते वचन सोडून घेऊ नकोस. तर प्रभू प्रत्येकाच्या मनामध्ये त्या वचनाद्वारे तू कार्य कर आणि प्रत्येकाला तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी कृपा कर. धन्यवाद. प्रार्थना ही सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच. प्रार्थना शुद्ध बुद्धीच्या आमेन.